नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील तमाम मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफर भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण बातमी पाहणार आहोत की जी आपली MPSC मंत्रालय मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफरची परीक्षा येत्या 26 डिसेंबर रोजी होणार आहे. त्या संदर्भात त्यांच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रासंदर्भात अधिकृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. तर बघा, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या. तसेच विद्यार्थी मित्रांनो, MPSC मंत्रालय मराठी स्टेनोग्राफरची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफरमध्ये आपण माझ्या संपूर्ण क्लास नोट्स या टॉपिक वाईज देणार आहोत. सोबतच टॉपिक वाईज प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत आणि मराठीच्या 50 गुणांच्या आयोगाच्या धर्तीवर तयार केलेली आहे की ज्यामध्ये मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, उतारा अशा एकत्रित असलेल्या 70पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका आपण फक्त 99 रुपयात व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करू शकता आणि मला पाठवू शकता. मी लगेच मराठीचं ऑल मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि निश्चितरित्या मित्रांनो, मी तुम्हाला शब्द देतो आहे की येत्या 26 डिसेंबरला तुम्हाला नोट्समधले जशास तसे प्रश्न दिसतील. परीक्षा झाल्यावर मला निश्चितरित्या फोन करा. ओके, या संदर्भात अधिकृत माहिती देण्यासाठी ज्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ते आपण या ठिकाणी सुरू करूया मित्रांनो. परीक्षेच्या पॅटर्न संदर्भात मी दुसरा व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणारच आहो. तर बघा मित्रांनो, आज MPSCचं जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे की आयोगाच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र जे आहेत आपल्या परीक्षेचे ते उपलब्ध केलेले आहेत. मित्रांनो, आयोगाचं पहिलं परिपत्रक बघा, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, दिनांक 14 डिसेंबर 2022 हे आजचं सकाळचं परिपत्रक आहे. पहिल्यांदा आपण पहिल्या परिपत्रकाचा आढावा घेऊया आणि त्यानंतर दुसऱ्या प्रसिद्धीपत्रकाकडे आपण जाऊया आणि तुमचे सर्व डाऊट्स या व्हिडिओमधून क्लिअर होऊन जातील. मला आज दुपारपासून जवळपास 400 ते 500 फोन विद्यार्थ्यांचे आले. काही विद्यार्थी तर मुली जे आहेत ते इंग्रजी स्टेनोग्राफरवाल्या रडूसुद्धा लागल्या आणि त्यावर त्वरित आम्ही कार्यवाही केली आणि आयोगाने प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केले मित्रांनो. ओके, तर बघा या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक पहिलं काय होतं आयोगाचं, तर चाळणी परीक्षा 2022 प्रवेश प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी नियोजित विविध विभागातील खालील नमूद 8 संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तर बघा मित्रांनो, 26 डिसेंबरला तब्बल 8 संवर्गाच्या ज्या आहेत ते परीक्षा आहेत, 8 पदांच्या परीक्षा आहेत. त्यामधली 6 पदं ही आपली स्टेनोग्राफरची आहेत, त्याच्यातली 3 पदं ही मराठी स्टेनोग्राफर आणि 3 पदे ही इंग्रजी स्टेनोग्राफरची आहेत. तर बघा, पहिलं पद लघुलेखक उच्च श्रेणी मराठी गट ब अराजपत्रित, दुसरं पद लघुलेखक निम्न श्रेणी मराठी गट ब अराजपत्रित, तिसरं पद लघुटंकलेखक मराठी गट क यांची परीक्षा 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत सामायिक चाळणी परीक्षा होणार आहे मित्रांनो. म्हणजे याप्रमाणे जे विद्यार्थी नवीन उमेदवार असतील त्यांनाच फक्त जास्त कन्फ्युजिंग असेल, त्यांना वाटत असेल की बा आपण 80, 100, 120 असे 3 अर्ज दाखल केले तर आपल्या 3 परीक्षा होतील. तसं नाही मित्रांनो, तुमचा 3ही पदाचा एकच सामायिक पेपर असेल. तुम्ही मराठी 80, 100, 120 या 3 पदासाठी देखील अर्ज केलेला असेल तर 3 पदांची सामायिक परीक्षा जी असेल 3ही पदासाठीची एकच सामायिक परीक्षा होईल आणि मग प्रत्येक पदाचा हा वेगवेगळा कट ऑफ लागतो. सुरुवातीला 120चा, त्यानंतर 100, त्यानंतर 80चा. म्हणजे 120चा कट ऑफ लागल्याच्यानंतर त्यांचं 75 गुणांचं डिक्टेशन आणि 25ची मुलाखत होते आणि त्यानंतर त्यांचा फायनल रिझल्ट लागत असतो. त्यानंतर 100चा कट ऑफ आणि त्यानंतर 80चा कट ऑफ लागत असतो मित्रांनो. त्यानंतर बघा, 4थं पद लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी गट ब अराजपत्रित, 5वं लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी गट ब अराजपत्रित आणि 6वं पद लघुटंकलेखक इंग्रजी गट क यांची देखील परीक्षा 26 डिसेंबर 2022 रोजीच आहे. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान हा पेपर होणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आयोगाने हे पहिलं प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जे आहे ते आपले प्रवेशपत्र डाउनलोड केलेत मित्रांनो. काही इतर सूचना अगोदर पाहूया. परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ
स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. 3. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य असेल. तर मित्रांनो, 26 डिसेंबरला काहीही हो, अतिवृष्टी हो का सुनामी हो, तुम्हाला परीक्षेच्या 1.5 तास अगोदर हजर राहावं लागणार आहे परीक्षा केंद्रावर. आणि ज्या हॉलमध्ये तुमचा नंबर आहे, तुमच्या नंबरवर अर्धा तास अगोदर तुम्ही प्रेझेंट पाहिजे मित्रांनो. इतर कोणतेही कारणे तुम्हाला तिथे दाखविता येणार नाहीत. म्हणून 1.5 तास अगोदर आपल्याला सेंटरवर हजर राहावं लागेल. 4था मुद्दा, परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही मित्रांनो. 5वा मुद्दा, आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना, परीक्षेच्या वेळी शारीरिक परस्पर अंतराच्या सोशल डिस्टन्सिंग अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही, उपाययोजना या संदर्भातील सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. सदर सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई देखील करण्यात येईल. 6वा मुद्दा, प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या 73 038 21 822 या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल मित्रांनो. किंवा security@mpsc.gov.in व support/online@mpsc.gov.in या ईमेलवर किंवा 1800 1234/275 किंवा 73 038 21 822 या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल मित्रांनो. आणि या संदर्भातच मी तुम्हाला बोलणार आहे पुढे. 7वा मुद्दा, संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांकरिता उमेदवारांना सराव करता यावा यासाठी आयोगाच्या mpsc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनूमध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मॉक टेस्ट येथे एक वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर मॉक टेस्ट ही केवळ सरावासाठी असून प्रत्यक्ष परीक्षेचा कालावधी व गुण संबंधित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, ज्या प्रवेशपत्रासंदर्भात ज्या अडचणी निर्माण झाल्यात त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दूरध्वनीवर, फोनवर जे आहे ते आपल्या अडचणी सांगावयाच्या आहेत आणि त्या सांगितल्या देखील आहेत. ते दुसरं मी प्रसिद्धीपत्रक सांगणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आता आपली परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पहिल्यांदाच ऑनलाईन स्वरूपामध्ये घेत आहेत. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने जे आयोगाने मॉक टेस्ट उपलब्ध करून दिलेली आहे ती मॉक टेस्ट सोडवा, असं मी सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेचा पेपर सोडवताना जे मेन पेपर आहे आपला त्या सोडवताना अडचणी उद्भवणार नाहीत. त्यामुळं बघा, हे कसं करायचं तर mpsc.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन फॅसिलिटीज जे आहे त्यावर क्लिक करा आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मॉक टेस्ट या वेब लिंकला क्लिक करून तुम्ही मॉक टेस्ट सोडवू शकता. मॉक टेस्ट ह्या फक्त सरावासाठी दिलेल्या आहेत मित्रांनो. आयोगाचा जो काही आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमानुसारच आपला पेपर होणार आहे. तर बघा, या ठिकाणी गोंधळ काय झाला मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांचे दोन्हीही आवेदनपत्र सादर केले होते, म्हणजे मराठी स्टेनोग्राफरला सुद्धा आणि इंग्रजी स्टेनोग्राफरला सुद्धा, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 2 प्रवेशपत्र येणार होते ते आलेत, परंतु 2 वेगवेगळे परीक्षा केंद्र आलेत. समजा उदाहरणार्थ XYZ नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याने मराठी स्टेनोग्राफर 100 120 आणि 80ला आवेदनपत्र सादर केला होता आणि इंग्रजीसुद्धा 80 100 120ला सादर केलेला असेल, तर त्या विद्यार्थ्याला एक सेंटर औरंगाबाद आलं आणि दुसरं सेंटर नागपूर आलं. आता त्याच दिवशी परीक्षा आहे आणि तो 2 तासामध्ये कसा जाणार आहे औरंगाबादवरून नागपूरला? तर अशा त्रुटी ज्या आहेत त्या निर्माण झाल्यात आणि दुपारनंतर जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांचे फोन आलेत. त्यांना मी आयोगाच्या या संकेतस्थळावर फोन करायला लावले, सोबतच मेलसुद्धा करायला लावले की तुमचे संपूर्ण नाव,
त्यानंतर इंग्रजी स्टेनोग्राफरचा जो काही प्रवेशपत्रावरचा नंबर आहे तो, सेंटरचं नाव, मराठी स्टेनोग्राफरचा प्रवेशपत्रावरील तुमचा सीट नंबर, सेंटरचं नाव आणि जिल्ह्याचं नाव. आणि त्यांनी त्यामुळं आणि मी सुद्धा आयोगाला स्वतः वैयक्तिक फोन केला आणि आयोगाला या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यानंतर आयोगाने लगेच या सर्व गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी लगेच दुसरे प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केले मित्रांनो. तर बघा काय आहे दुसरे प्रसिद्धीपत्रक. महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक 14 डिसेंबर 2022. प्रसिद्धीपत्रक. विषय लघुलेखक / लघुटंकलेखक इंग्रजी चाळणी परीक्षा 2022 सुधारित प्रवेश प्रमाणपत्राबाबत. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मानावं लागेल. अवघ्या 2 ते 2.5 तासामध्ये या सर्व गोष्टीची प्रक्रिया केली आणि आयोगाने नवीन प्रवेशपत्रसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध केलेत. ज्या विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेशपत्र उपलब्ध झाले नाहीत त्यांनी आयोगाच्या संकेतस्थळावर कृपया फोन करावा किंवा मेल करावा व आपली अडचण त्यांना सांगावी. लगेच तुमचेसुद्धा नवीन प्रवेशपत्र या ठिकाणी उपलब्ध होईल. तर बघा हे काय आहे नवीन प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी नियोजित खाली नमूद 3 संवर्गाच्या संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेकरिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना सुधारित प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पदाचे नाव: लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी गट ब अ राजपत्रित. 2 लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी गट ब अ राजपत्रित. 3 लघुटंकलेखक इंग्रजी गट क. सामायिक परीक्षा दिनांक 26 डिसेंबर 2022 दुपारी 12 ते 1 सामायिक चाळणी परीक्षा. तर मित्रांनो, इंग्रजीची सुद्धा सेम सामायिक चाळणी परीक्षा असेल. या तिन्ही पदाची, भले तुम्ही तिन्ही पदांना अर्ज सादर केलेला असेल तर तुमच्या 3 वेगवेगळ्या परीक्षा होणार नाहीत, तर तुमची एकच सामायिक चाळणी परीक्षा होणार आहे मित्रांनो. आता बघा इथं झाला काय घोळ, तर ज्या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी या दोन्ही स्टेनोग्राफरसाठी अर्ज सादर केले होते आणि ज्यांना 2 वेगवेगळे सेंटर आले होते, तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे आता एकच सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि स्पेशली इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांचाच हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठी स्टेनोग्राफर ज्यांनी अर्ज सादर केलेला आहे फक्त मराठीसाठी, इंग्रजीसाठी त्यांचा काही संबंध नाही, त्यांना जुन्याच प्रमाणपत्रावर आपल्याला परीक्षा देता येईल. परंतु ज्या उमेदवारांनी मराठी व इंग्रजी अशी दोन्हीही आवेदनपत्र सादर केली होती त्यांना मात्र नवीन या ठिकाणी जे आहे प्रवेशपत्र जे आहे ते सादर करावं लागणार आहे. सुधारित प्रवेश प्रमाणपत्र असं त्यावर उल्लेख पाहिजे मित्रांनो. आणि स्पेशली हे इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठीच समस्या निर्माण झालेली आहे. त्यांच्या प्रमाणपत्रावर सुधारित प्रवेश प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले सुधारित स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. सुधारित प्रवेश प्रमाणपत्र असा मजकूर नमूद नसलेल्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तर बघा मित्रांनो, इंग्रजी स्टेनोग्राफर आणि मराठी स्टेनोग्राफर अशा दोन्हीसाठी ज्यांनी आवेदनपत्र सादर केले होते त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुधारित प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. आणि स्पेशली इंग्रजी स्टेनोग्राफरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या प्रमाणपत्रावर म्हणजे प्रवेशपत्रावर सुधारित प्रवेश प्रमाणपत्र असणं गरजेचं राहणार आहे. मी वारंवार सांगतोय, सुधारित प्रवेश प्रमाणपत्र असणं काय आहे त्यांना गरजेचं आहे. कारण हे प्रसिद्ध पत्रक फक्त इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. मराठी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये काहीही संबंध नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांनी दोन्हीही सादर केलं, सुरुवातीला 2 वेगवेगळी प्रवेशपत्र आणि 2 वेगवेगळे सेंटर आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी जे आहे इंग्रजी स्टेनोग्राफरचं प्रवेशपत्र जे आहे ते सादर करणं गरजेचं आहे. सुधारित प्रवेश प्रमाणपत्र हे इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण जे आहे मित्रांनो, ही बातमी आहे. तर या ठिकाणी ज्यांचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं नाही त्यांनी आयोगाच्या संकेतस्थळावरचा जो काही मेल दिलेला आहे त्या मेलला तुम्ही मेल करावा. त्या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव, कोणकोणत्या पदासाठी अर्ज केला तो, तुमचा सीट नंबर आणि
2 वेगवेगळ्या सेंटरचे जे काही प्रवेशपत्र असतील त्या प्रवेशपत्राचे सीट नंबर आणि जिल्हा नमूद करावा आणि आयोगाला सांगावं की माझं प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ते मला सुधारित करून देण्यात यावं या संदर्भातलं मित्रांनो. तर मित्रांनो, हे इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठीचा थोडासा घोळ झाला होता. ती त्रुटी आयोगाने लगेच या ठिकाणी दूर केली आणि खरोखरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला या ठिकाणी मानावं लागेल. अवघ्या 2 तासामध्ये प्रसिद्धीपत्रक तर टाकलंच, जवळपास 90% विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेशपत्र प्रमाणपत्रसुद्धा या ठिकाणी काय केलेत, उपलब्ध करून दिलेले आहेत मित्रांनो. जर अधिक अडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता, आपल्याला त्यावर मार्ग काढता येईल मित्रांनो. तर बघा, इंग्रजी आणि मराठी असे 2 स्टेनोग्राफरसाठी ज्यांनी आवेदनपत्र सादर केले होते, ज्यांना वेगवेगळे 2 प्रमाणपत्र जे आहेत ते आलेली आहेत, त्यांनी आयोगाला फोन करून किंवा मेल करून आपलं सुधारित प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या. आणि आपल्याला परीक्षेच्या वेळेस इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठी मी वारंवार सांगतोय की तुम्हाला नवीन सुधारित प्रवेश प्रमाणपत्रच घेऊन जाणं गरजेचं असेल मित्रांनो. ओके मित्रांनो, या संदर्भातल्या काही अडचणी असेल तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता. माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो. तर बघा, बहुतांश विद्यार्थ्यांच्या अडचणी आल्या होत्या, त्यांनी आयोगाला फोन केले, मी सुद्धा केले आणि आयोगाने या त्रुटीवर लगेच तोडगा काढला मित्रांनो. दुसरा मुद्दा, वारंवार फोन करून विद्यार्थी विचारत आहेत की सर आपला पेपर TCS IBPS घेणार का? तर लक्षात ठेवा मित्रांनो, TCS आणि IBPSचा आणि आपल्या पेपरशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी काहीही संबंध नाही आहे. आयोगाने आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जो अभ्यासक्रम नमूद केलेला आहे त्यावरच आपला पेपर होणार आहे मित्रांनो. या संदर्भातला अधिकृत आढावा जो आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उद्यापर्यंत उपलब्ध करून देणार आहे. आयोगाचा पॅटर्न जो जुना होता तोच पॅटर्न राहणार आहे, नवीन कुठलाही पॅटर्न राहणार नाही. त्यामुळं इतरांच्या भूलतापांना बळी न पडता आयोगाने आपल्या साईटवर जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच अभ्यासक्रमावर त्याच लेवलवर पेपर असेल मित्रांनो. ज्या प्रकारे फक्त बदल एवढाच आहे, ऑफलाईनऐवजी या ठिकाणी ऑनलाईन आहे, गोल करण्याऐवजी इथं टिक करायचं आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त एवढाच बदल आहे. त्यामुळे इतर कुठल्याही निरर्थक गोष्टीची चर्चा करू नका. जो काही आपल्याला वेळ मिळालेला आहे आता हा 12-14 दिवस, त्याचा पुरेपूर या ठिकाणी अभ्यास करा आणि यशस्वी व्हा मित्रांनो. आणि प्रवेश प्रमाणपत्रासंदर्भात जो काही गोंधळ झालेला आहे ते थेट तुम्ही आयोगाला संपर्क करा आणि तुमची समस्या सांगा आणि सुधारित प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करूनच परीक्षेला जा मित्रांनो. ही समस्या जास्त करून इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात उद्भवलेली आहे की ज्यांचे 2 फॉर्म होते मराठी आणि इंग्रजीला, त्या संदर्भातच. आणि हे फक्त इंग्रजी स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांचं जे आहे नव्याने सुधारित प्रमाणपत्र जे आहे प्रवेश प्रमाणपत्र ते आयोगाने उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी ज्यांनी फक्त आवेदनपत्र सादर केलेलं आहे मराठी स्टेनोग्राफरसाठी, त्यांना सुधारित प्रवेश प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. तरी तुम्हीसुद्धा नवीन सुधारित प्रवेश प्रमाणपत्र जे आहे ते आपल्या लॉग इनला उपलब्ध होते का ते बघू शकता मित्रांनो. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मराठी स्टेनोग्राफरचं गेला माझ्या 10 ते 12 वर्षातला जो अनुभव आहे त्यानुसार मी माझ्या संपूर्ण नोट्स विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर केवळ 99 रुपयात उपलब्ध करून देत आहोत. 2008 असेल, 12 असेल, 15 असेल, 18 असेल, आयोगाला जशास तसे माझ्या नोट्समधले प्रश्न आले होते. तुम्हीसुद्धा याचा अनुभव घ्या आणि बघा की निश्चितरित्या माझे प्रश्न माझ्या नोट्समधले जशास तसे उपलब्ध होतील तुम्हाला मित्रांनो. मी टॉपिक वाईज नोट्स तयार केलेले आहेत, टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका आहेत आणि आयोगाच्या एकत्रित केलेल्या 50 गुणांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो. हे सर्व मटेरियल मराठीचं तुम्हाला केवळ मी 99 रुपयामध्ये उपलब्ध करून देत आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे, त्याला तुम्ही जे आहे फोनपे गुगल पे करू शकता. त्या नंबरला त्याचे स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला पाठवा, मी तुम्हाला लगेच सर्व मटेरियल प्रोव्हाइड करेल. आणि मराठी नोट्स नावाचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करेल. इथून जे काही 10 दिवस असेल 10 दिवसामध्ये 10 आदर्श मराठीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला निशुल्क रीतीने उपलब्ध होतील मित्रांनो, फक्त 99 रुपयामध्ये. मराठी व्याकरण व शब्दसंग्रहासंदर्भातल्या कुठल्याही तुमच्या अडीअडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता मित्रांनो. आणि नेमकं कोणते चॅप्टर करायचे, कोणते चॅप्टर करावयाचे नाही, कोणत्या टॉपिकला भर द्यावयाचा, काय करावं लागेल, उतारा कसा सोडवायचा, या संदर्भातला अधिकृत आढावा मी एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तुम्हाला उद्यापर्यंत उपलब्ध करून देतो मित्रांनो. आणि
तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातील मराठी व इंग्रजी स्टेनोग्राफरच्या भावी अधिकाऱ्यांना परीक्षेसाठी प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर व राजमुद्रा अकॅडमीकडून कोटी कोटी आपल्या सर्वांना परीक्षेला शुभेच्छा मित्रांनो. परीक्षेसाठी पुन्हा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित पेपर द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळेचं ऑनलाईन परीक्षेमध्ये बंधन असेल मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला फास्ट प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.